तपोभूमी नाशिकच्या शोधार्थ आजचा प्रवास मला घेऊन आलाय, जिथे शिव आणि विष्णू हे एकाच ठिकाणी बसलेले आहे असं एक अनोखं मंदिर, वटेश्वर महादेव मंदिर, की जे धोडंबे गावात आहे. नाशिक पासून 50 किलोमीटरवर ऐतिहासिक धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी बसलेलं ऐतिहासिक गाव म्हणजे धोडंबे. गावात प्रवेश करताच एक भव्य दगडी वास्तू आपलं लक्ष वेधून घेतं. हे आहे वटेश्वर महादेव आणि विष्णू मंदिर. येथे महादेव आणि विष्णू अशी दोन मंदिरे अगदी शेजारी उभी आहेत. अशी रचना नाशिक जिल्ह्यात दुसरीकडे पाहायला मिळत नाही. मंदिराच्या बाह्य भिंतींवर नजर फिरवली तर इथे दगडाला सुद्धा वाचा फुटली आहे असं वाटतं. भिंतींवर कोरलेल्या विविध हावभाव असलेल्या सुरसुंदर्या, मानवी शरीर सौंदर्य, हत्ती, घोडे अशी सर्व शिल्प पाहताना भान हरपायला होतं. काही शिल्प काळाच्या ओघात भग्न झाली असली तरी त्यांचं सौंदर्य आणि कलाकुसर आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतं. आत गेल्यावर महादेवाच्या सभामंडपातील शांतता आणि गाभाऱ्यातील दर्शन मनाला प्रसन्न करतं. गाभाऱ्यात तांब्याचे आणि लाखेचे दोन प्राचीन मुखवटे आहेत, जे इथलं मुख्य आकर्षण आहे. अगदी लागूनच असलेल्या विष्णू मंदिराचं छत आणि खांबांवरील कोरीव नक्षीकाम, नागाच्या वेटोळ्यात गुंफलेली मानवी आकृती हे सर्व काही अत्यंत विस्मयकारक असं आहे. प्राचीन वारसा, कला आणि संस्कृतीचा हा अद्भुत संगम पाहण्यासाठी धोडंबेला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व फॉलो करायला विसरू नका.